तर काय विषय पब्लिक, मी ब्लॉगर बघा आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आज चक्क सकाळपासून उभ्या पावसात आम्ही ऊस लावलाय। पावसाच्या एवढा काय बोलायचं नको, सगळ्या रानात चिखल झालाय आणि त्यामुळं ऊस लावायला जरा लय त्रास झालाय वेळ आपल्याला। ऊस लावण्यापेक्षा सगळ्यात रिस्की काम या दलदलीच्या चिखलातनं चालणं। जरा जरी पाय घसरला तर डायरेक्ट पाय मुरगाळतोय आणि नवीन माणसाचं काम नाही बरं का, ज्याला सवय आहे ज्याला अनुभव आहे तो चितनं चालू शकणार। असं पाय तिरकी पडते तिने असं धडपडत चालायला लागते। आता ह्यातनं विचार करा मोळ्या कशा आम्ही वाहिल्या असतील। रोहित आजार आहे म्हणून 2 दिवसासाठी पुण्यावरनं गावाला गेला आणि घरात विश्रांती काय सोडून आमच्यावर ऊस लावायला। शेतकरी म्हणलं की तेवढं चालतेच, ऊन वारा पाऊस आणि दुखणं काय बघून चालणार नाही। मोळ्या भावना आपलं गुडगं घायला येणार हे आम्हाला आधीच माहित होतं, त्यामुळे चालायचं म्हणलं की आमच्या जीवावर येतं। त्यामुळे जिथंपर्यंत रानात जायला तिथंपर्यंत गाडी घेऊन यायचं, चिखल असू दे ना तर काय बी असू दे। रानातनं घरी आल्यावर मोर्चा आमचा डायरेक्ट ताल्यावर निघाला, कारण रोहितनं अजून धबधबा नाही बघितला। म्हणलं रोहितला धबधबा दाखवून आणून बुलेट आम्हाला धुवायची होती आणि त्याचबरोबर त्याचा एक सिनेमॅटिक शूट घ्यायचा होता, त्यामुळे बुलेट आम्हाला तिकडे पलीड घालायची होती। पलीड घालाय तर रस्त्यावर पडलं एकदम दरड, त्यामुळे रस्ता झाला जरा बंद। पण रोहितचं असं म्हणणं आहे की बुलेट काय बी होते, बुलेट आपल्याला तिकडंच न्यायचे, त्यामुळे भाऊ डायरेक्ट दगड उचलायला लागलाय आणि रस्ता नीट करायला लागला तिथला। मला तर आता वाटत होतं ह्यो गडी काय गाडीचा आलाईल मोडल्याशिवाय काय शांत बसणार नाही, कारण दगड आणि खड्डच तेवढं पडलं त्या रस्त्यात। अशी भावना दगडातनं गाडी काढली आणि डायरेक्ट गाडी लोकेशनला आणली। गाडी पाण्यात घातली, जरा धुवून घेतली, त्यानंतर मग असं कांड करायला सुरुवात केली आम्ही। गाडी चालू करून घेर टाकून घेतला आणि असा रिवर्स धबधबा चालू केला आणि धबधब्यात पलीकडे जरा पब्लिक होती, ती पण भिजायचा आनंद घेत होती। गाडी धुवून बिन झालेली सिनेमॅटिक एक व्हिडिओ पण काढलेला आपण। आता गाडी बाहेर काढली आणि डायरेक्ट आता म्हणलं घरी जायचं। त्यांना बघतो तर धबधब्यात खाली उतरायला सॉल बांधलेला विशाल दादानं तो तुटून गेलाय आणि रस्सी पण कुठे गेल्या काय कळना, बहुतेक रस्सी तिकडे खाली पडली असेल। आता माणसं एवढ्या लांबनं धबधबा बघायची ती खास आणि त्यासनी खालीच उतरा येत नाही, मग कशाच धबधबा बघतो तेव्हा। तिथनं डायरेक्ट घरी आलो आणि ह्या 2 कार्यकर्त्यांनी घेऊन परत धबधब्यावर निघालो। तिथून धबधब्या आलो, ही मॅक पहिल्यांदा काढून घेतली, ही बारकी मॅक आहे विशाल दादानं लय आत मॅक ठोकली। मॅक काय निघत नव्हती, पण शेवटी मॅकला पण आम्ही दावलं की आम्ही कोण आहे। त्याला जो सॉल बांधलेला म्हणजे रस्सी बांधलेली, ती रस्सी खाली जाऊ नये म्हणून कोणीतरी या शेताबाईला बांधलेली, मग ती खाली उतरून शेताबाईची रस्सी सोडून घेतली। तिथून सॉल परत मेकाला बांधला आणि मॅक खाली ठोकली पाक आतपर्यंत। आता खाली दगड होती त्यामुळे जरा ठोकताना जरा लय ताप झाला आम्हाला। सॉल एकदम खतरनाक बांधले मी वर, पण खाली जरा सॉलाची जरा झीज झाली, त्यामुळे सॉल जरा तुटायची शक्यता आहे खाली, त्यामुळे उतरताना जरा काळजीपूर्वक उतरा, नाहीतर आम्ही जायचो कर्म करायला आमच्यातनं कांड व्हायचं। त्यानंतर आजचा व्हिडिओ आपला इथे संपणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विसरा नाही। भावना भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये। मंगेश आणि अतुलसाठी एक लाईक झालीच पाहिजे, कारण उद्या पावसात आपल्या बरोबर सॉल बांधायला ती इकडे एवढ्या लांब।